इतरांसारखंच आपल्यालाही पीसीओडी होऊ नये असं वाटतंय ना, तर मग मी ज्या काही गोष्टी सांगणार आहेत किंवा टिप्स देणार आहेत त्या गोष्टी नक्की फॉलो करा. म्हणजेच तुमचा पीसीओडी असेल तर तो कंट्रोलमध्ये तुम्ही आणू शकता. ज्यामध्ये अतिसाखरेयुक्त, मैदायुक्त तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळा. म्हणजेच रोजच्या जेवणामध्ये पांढरे असणारे पदार्थ, मीठ म्हणजेच नमक, साखर, मैदा शक्य असेल तेवढे कमी वापरा. आणि रोजच्या जेवणामध्ये 50% पालेभाज्या व इतर प्रोटीन्स म्हणजे ज्यामध्ये तुम्ही मसूर डाळ, मूग डाळ तसेच उडद डाळ इत्यादी गोष्टींचा तुम्ही समावेश करू शकता. 45 मिनिट एक्झरसाइज यामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता. आणि मेन म्हणजे पेल्विक एक्झरसाइज यामध्ये फार महत्त्वाची आहे, म्हणजेच पोटाची एक्झरसाइज ज्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, भुजंगासन, कपालभाती तसेच पुशअप्स तुम्ही करू शकता. स्लीप अँड स्ट्रेस केअर, रोज 7 ते 8 पुरेशी आणि शांत झोप घ्या. जागरण करणे टाळा. आणि मेन म्हणजे दिवस ऑफ करणे सुद्धा टाळा. दिवस ऑफ म्हणजेच दिवसा झोपणे. फिजिकली आणि मेंटली स्ट्रेस जेवढा कमी असेल तेवढेच पीसीओडी होण्याचे चान्सेस म्हणजेच पीसीओडी रिस्क सुद्धा कमी असेल. थिंकिंग अवॉइड करा. यासाठी तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम करू शकता. पिरियड्स नियमित असणे, ज्यामध्ये डाएट आणि एक्झरसाइज या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. फक्त डाएट आणि एक्झरसाइजमुळे तुम्ही तुमचे पिरियड्स हे रेग्युलर ठेवू शकतात. वजन कंट्रोलमध्ये ठेवणे, म्हणजेच यामध्ये अध्यशन टाळावे. बऱ्याच जणांना आपले जेवण झाल्यावरही ते पचलेही नसेल तरी येता जाता अधेमध्ये काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा ते नेहमी खातात. यामुळे वजन हे वाढण्यास मदत होते. तर प्रॉपर सकाळी 12च्या आत आणि संध्याकाळी 7च्या आत असे 2 टाईम जेवण करा. आणि इतर वेळी जर तुम्हाला भूक लागल्यासारखे वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स, दूध, हो पण दूध हे फळांसोबत घेऊ नका, सिंगल दूध किंवा फळ, तसेच हलका डाएट, पॉपकॉर्न इत्यादी तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने पीसीओडी टाळणंही शक्य आहे आणि जर पीसीओडी झालाच तर तो नियंत्रणात आणणंही शक्य आहे. फक्त आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं हाच त्यावर खात्रीशीर उपाय आहे. हे सर्व उपाय करून देखील सुद्धा तुम्हाला काही इश्यू असेल किंवा आपण बघितलेल्या पीसीओडी लक्षणांपैकी जर काही लक्षणे तुम्हाला तुमच्यामध्ये जाणवत असतील आणि तुम्ही प्रयत्न करूनही जर ते काही कमी होत नसेल किंवा वारंवार होत असेल तर अशा वेळी मात्र वैद्यांचा सल्ला घेणे फार गरजेचं आहे आणि तो नक्की घ्या. थँक्यू.